हेलो डियर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 to 30 एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत विथ द हेल्प ऑफ द ट्रिक्सच्या मदतीने। चला तर मग कोणता पॉइंट आहे आपला? हाऊ टू रिमेंबर 21 to 30 एलिमेंट्स। आपण काय करणार आहे, 21 to 30 एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत। ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, एक चार्ट तयार करणार आहे। त्या चार्टमध्ये 4 कॉलम तयार करणार आहेत असे वेगवेगळे। त्याच्यामध्ये काय करणार आहे, जो पहिला कॉलम असणार तो काय असणार आहे, आपला एलिमेंटचं नेम असणार आहे, नेम ऑफ एलिमेंट्स काय असणार आहे, एलिमेंटचं नेम असेल। सेकंड असणार आहे, त्या एलिमेंटचे काय असणार आहे, सिम्बॉल असेल। काय असेल त्या एलिमेंटचे सिम्बॉल असेल। थर्ड जो कॉलम असणार आहे तो काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर असणार आहे। काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर, त्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर असेल। आणि जो फोर्थ कॉलम असणार आहे तो आपला असणार आहे ऑलवेज ट्रिक, कसे लक्षात ठेवायचे 21 to 30 एलिमेंट। ठीक आहे, चला तर मग आपण काय करतोय, स्टार्ट करतोय। फर्स्टचा एलिमेंट आहे तो कोणता आहे आपला, फर्स्टचा एलिमेंट आहे तो आपला स्कॅन्डियम। कोणता आहे आपला, स्कॅन्डियम। स्कॅन्डियमचा सिम्बॉल आहे SC, ॲटॉमिक नंबर आहे 21। नेक्स्ट एलिमेंट आहे टिटॅनियम और टायटॅनियम। टिटॅनियम और टायटॅनियम कसंही प्रोनाउन्स करू शकता। त्याचा सिम्बॉल आहे TI, ॲटॉमिक नंबर आहे 22। नेक्स्ट एलिमेंट आहे व्हॅनेडियम। कोणता आहे नेक्स्ट, व्हॅनेडियम। त्याचा सिम्बॉल आहे V, ॲटॉमिक नंबर आहे 23। नेक्स्ट एलिमेंट आहे क्रोमियम। नेक्स्ट एलिमेंट आहे क्रोमियम, ॲटॉमिक त्याचा सिम्बॉल आहे CR पहा कसं घेतलाय, फर्स्ट लेटर आणि थर्ड लेटर घेतलंय। नेक्स्ट आहे तुमचा, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24। नेक्स्ट एलिमेंट आहे आपला मॅग्नीज। कोणता एलिमेंट आहे आपला, मॅग्नीज। नेक्स्ट एलिमेंट कोणता आपला, मॅग्नीज। त्याचा सिम्बॉल आहे MN, ॲटॉमिक नंबर 25। नेक्स्ट एलिमेंट आहे आपला आयर्न। नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे, आयर्न। त्याचा सिम्बॉल आहे Fe, त्याचं काय आहे, सिम्बॉल काय आहे, Fe आहे। तर हा सिम्बॉल कसा आला, तर तो काय आहे, त्याच्या लॅटिन वर्डपासून आला। कसा आला, तर तो त्याच्या काय आला, लॅटिन वर्डपासून आला। आता त्याचा लॅटिन वर्ड काय आहे, तर मी एक साईडला राईट करतो। लॅटिन वर्ड बघा, फेरम आहे। काय आहे त्याचा, फेरम। फेरमचं काय, Fe फर्स्ट लेटर आहे, ते त्याचं काय आलं, त्याचं सिम्बॉल आला। ठीक आहे, नेक्स्टचा एलिमेंट आहे आपला, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आयर्नचा 26। नेक्स्टचा एलिमेंट आहे आपला तो कोणता आहे, कोबाल्ट। कोणता आहे, कोबाल्ट। कोबाल्टचा सिम्बॉल आहे CO, ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा 27। नेक्स्ट एलिमेंट आहे आपला, नेक्स्ट एलिमेंट आपला निकेल। कोणता आहे आपला नेक्स्ट एलिमेंट, निकेल। निकेलचा सिम्बॉल आहे NI, ॲटॉमिक नंबर आहे 28। त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे आपला कॉपर। नेक्स्ट एलिमेंट काय आहे त्याचा, कॉपर। त्याचा सिम्बॉल आहे CU, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29। आता तुम्ही काय म्हणणार की याच्यामध्ये सर इथे CU कुठे दिसत नाही, तर त्याचा पण जो वर्ड आहे तो कशावरून आला, लॅटिन वर्डपासून आला। तर लॅटिन वर्ड काय, त्याचा क्युप्रस आहे, क्युप्रम आहे। आता याच्यामध्ये पहा CU आहे का इथे, म्हणून त्याचं काय आलं, जो सिम्बॉल आहे तो त्याचा लॅटिन वर्डपासून आला। ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्टचा जो काय आहे, मीन्स काय लास्टचा जो एलिमेंट आहे 13 नंबरचा
झिंक, कोणता आहे आपला झिंक आहे, झिंक, त्याचा सिम्बॉल आहे Zn, ॲटॉमिक नंबर आहे 13. ठीक आहे. आता आपण काय करायचं, हे 21 to 30 एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे, ट्रिकने. आता त्याची ट्रिक काय आहे, त्याची ट्रिक आहे आपलं काय करतो आपण स्कॅन्डियम साठी आपण काय करतोय सायन्स, टिटेनियम साठी काय घेतोय आपण टीचर, टिटेनियम साठी काय घेतो आपण टीचर. व्ही पासून काय करतोय वनिता, वनिता एक टीचर आहे सायन्सची, त्याच्यामध्ये सायन्स टीचर वनिता. CR आहे ना सिम्बॉल, त्याच्यापासून काय येते कुमारी. ती काय आहे के ने स्टार्ट असतं, पण मी काय केलं C ने केलं, का तर आपला सिम्बॉल आहे तो मॅच व्हावा म्हणून. कुमारी. MN मीन्स काय करतो आपण मॅडम. त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल काय आयर्नचा Fe म्हणून त्या फे. V. CO चं काय तुमचं CO आहे कोबाल्टचा, म्हणून आपण काय करतो कॉल. सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल, काय आपला फेविकॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निकेल साठी नहीं, नहीं. कॉपर साठी CU आहे म्हणून छुटेगा. आणि झेडेन झिंक साठी झेडेन आहे म्हणून जनाब. ठीक आहे, ही काय झाली ट्रिक आहे आपली. पहा काय ट्रिक आहे आता याच्यामध्ये, सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल नहीं छुटेगा जनाब. इजे. ठीक आहे. आता याच्यात मी काय करतो रिवाइज करतो. तो 21चा नंबरचा जो काय आहे तुमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, त्याचा एलिमेंट कोणता आहे स्कॅन्डियम, त्याचा सिम्बॉल आहे SC, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. टिटेनियम हा नेक्स्ट एलिमेंट आहे, त्याचं काय आहे सिम्बॉल TI, ॲटॉमिक नंबर 22. नेक्स्ट एलिमेंट आहे व्हॅनेडियम, सिम्बॉल आहे V, ॲटॉमिक नंबर आहे 23. नेक्स्ट एलिमेंट आहे क्रोमियम, त्याचा सिम्बॉल आहे CR, ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 24. नेक्स्ट एलिमेंट आहे मॅग्नीज, मॅग्नीजचा सिम्बॉल आहे MN, ॲटॉमिक नंबर आहे 25. आयर्नचा सिम्बॉल काय आहे Fe, तो कशावरून आला फेरम वरून आला, तो लॅटिन वर्ड आहे फेरम. ठीक आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 26. नेक्स्ट एलिमेंट आहे कोबाल्ट, कोबाल्टचा सिम्बॉल CO, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 27. नेक्स्ट एलिमेंट आहे निकेल, निकेलचा सिम्बॉल आहे NI, ॲटॉमिक नंबर आहे 28. नेक्स्ट एलिमेंट आहे कॉपर, कॉपरचा सिम्बॉल CU आहे, तो कशावर आला क्युप्रम वरून आला, त्याचा लॅटिन वर्ड आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29. नेक्स्ट एलिमेंट आहे झिंक, झिंकचा सिम्बॉल आहे Zn, ॲटॉमिक नंबर आहे 30. ट्रिक काय पहा त्याची आता, सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल नहीं छुटेगा जनाब. सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल नहीं छुटेगा जनाब. ही काय त्याची ट्रिक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.